तर मित्रांनो, बरेच जण ओलाच्या बिगर पट्टीच्या ॲपसाठी प्रयत्न करतात, पण बिगर पट्टीचे ॲप हे काही मिनिटासाठी किंवा काही तासासाठी चालतंय. हे भरपूर जणांना दिलं, काहींच्याला तर ट्रिपाच वाजत नाही दिवस दिवस. म्हणजे जसं की वर जसं कंपनीला कळतंय की इथं टू व्हीलरचे ॲप रिक्षावाले वापरतात, तसं ते वरनं पूर्ण बंद केलेले, कदाचित कुठंतरी चालू असेल. आता राहिला विषय आपल्या पट्टीवाल्या ॲपचा. पट्टीवाल्या ॲपमध्ये आपल्याला कशी प्रकारे भाडे भेटतील हे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओ चुकवली तर तुम्हाला हा विषय काही समजणार नाही. काही लोकांच्या पांढऱ्या पट्ट्या हे एकदम स्पीडने पाळतात आणि काही लोकांच्या पांढऱ्या पट्ट्या हे एकदम हळू पाळतात. जेव्हा पांढरी पट्टी हळू पळती तेव्हा बुकिंग लागत नाही. का तर ज्या व्यक्तीची पांढरी पट्टी स्पीडने पळती त्या व्यक्तीला पटकन बुकिंग लागते. तो व्यक्ती ट्रॅकर पण लावून ठेवतो किंवा काही लोक हाताने पण उचलतात. तर मग आपली पण पट्टी फास्ट पळाली पाहिजे, ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? थोडासा खर्च आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत पण शेअर करा. तर चला, साईडला जी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसते ही स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर मित्रांनो, हे बघा, ओलाची जी पांढरी पट्टी आहे ती किती आरामात पळते, तिच्या मनाने पळते. ह्याचं कारण सांगतो. जर आता मला तर बुकिंग पडलेली, मी मारते एवढी, पण तोपर्यंत बोलतो तुमच्याबरोबर. तर आज जर आपण रिचार्ज केलं तर आज आपली पट्टी एकदम फास्ट पळते. दुसऱ्या दिवशी आपलं रिचार्ज पण संपलेलं नसतं, पण पट्टीचा स्पीड ऑटोमॅटिक कमी होतो. तर आता माझं रिचार्ज कालच केलेलं आहे बरं का मित्रांनो, त्याच्यामुळे पट्टी एवढी आरामात पळते. आता बघा, तुमच्या पुढं मी रिचार्ज करतो 21 रुपयाचा, आणि मी फक्त दिवसातच रिचार्ज करतो. वर कोपऱ्यात तुम्ही लेफ्ट साईडला टायमिंग पण बघू शकता. फक्त मध्ये भाडं मारल्यामुळे थोडा टाईम इकडे इकडे गेलेला असेल. तर आता मी रिचार्ज करून घेतो पहिले 21 रुपयाचं तुमच्यासमोर. थोडं वेट करा आणि व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि तुम्ही एक ट्राय मारा दिवसभरात रिचार्ज करून. समजा आज रिचार्ज केलं ना मित्रांनो, तर आजच्या दिवशी तुमची पांढरी पट्टी फास्ट पडणार. उद्या रिचार्ज संपलेलं नसेल तरी पण तुमची पट्टी हळूच पडणार बरं का. ह्या का, आता बघा मी रिचार्ज केले, आता बघा पट्टी किती फास्ट पडते. आता दुसऱ्या भाड्याची वाट बघू. ह्या का, हे दुसरं भाडं बघा किती फास्ट पडते. त्याच्यामुळे डेली रिचार्ज करत जाऊ, रिचार्ज लवकर करत जाऊ धात्याला आलेल्या. तर मित्रांनो, जो हा व्हिडिओ बनवलेला आहे हा अनुभव घेऊन बनवलेला आहे. कारण मी 21 रुपयाचा रिचार्ज करायचो ना, दुसऱ्या दिवशी संपेपर्यंत मी रिचार्ज करत नव्हतो आणि माझी पट्टी एकदम स्लो पळायची. पण जर रिचार्ज केलं संपायच्या आतमध्ये तर माझी पट्टी परत फास्ट पळायची. त्याच्यामुळे मी हे एक अनुभव घेऊन केलेला आहे. तर तुम्ही पण अनुभव घ्या आणि मग हे ट्राय करा. धन्यवाद.